चला लक्ष द्या. इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग. इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग. आता डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंगमध्ये आपण बघितलं काय होतं, करंट हा चार्जमधून फ्लो होत होता. येतं लक्षात. डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंगमध्ये करंट हा चार्जमधून फ्लो होत होता. इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटमध्ये तसं होतं का, नाही. तर करंट हा रॅडिएशन प्रिन्सिपलने काय करतोय, हीट तयार करतोय आणि ती हीट रॅडिएशननी त्या मटेरियलला भाजून काढते. बघा हे तुमचं इनडायरेक्ट रेजिस्टन्स फर्नस आहे. काय, इनडायरेक्ट रेजिस्टन्स फर्नस आहे. याच्यामध्ये हे काय रे, हे तुमची काय म्हणू आपण याला, कंडक्टिंग एलिमेंट आहे, हिटिंग एलिमेंट म्हणू आपण. काय म्हणू, हिटिंग एलिमेंट. तर हे असं सर्क्युलर आहे. येतं लक्षात. हे असं कसं आहे, सर्क्युलर आहे. त्याला सप्लाय दिला की काय होईल, हीट तयार होईल. हीट तयार झाली. बघा हे मटेरियल ओपन करायचं, हे डोअर ओपन करायचं, त्याच्यामध्ये मटेरियल ठेवायचं, हे चौकून भाजून निघल आणि मधात ठेवलेलं मटेरियल भाजून निघल. तिथं तुम्हाला दाखवलं मी ट्रान्सफॉर्मरला. ट्रान्सफॉर्मर खाली ठेवला की चौकून हीट तयार होते आणि रॅडिएशननी ते भाजून निघतं. ते इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग आहे. येतं लक्षात. तर त्याच पद्धतीने हे चौकून काय केलं आहे, हे हिटिंग एलिमेंट लावले आणि हे काय करणार आहे, हीट तयार करणार आहे आणि हे मटेरियल तुमचं भाजून निघल. आता इथं तयार होणारी हीट युनिफॉर्म करण्यासाठी इथं आपण काय केलं, फॅन युनिट लावला आहे. ते फिरलं की सगळीकडून सारख्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होईल आणि मटेरियल भाजून निघल. जसं झालं ते मटेरियल काढायचं, घेऊन जायचं आपल्या ॲप्लिकेशनसाठी. ओके. तर एअर टाईट कंटेनर आहे. कसं आहे, एअर टाईट, हीट बाहेर नाही पडली पाहिजे ना, लीक नाही झाली पाहिजे, म्हणून एअर टाईट कंटेनर आहे. त्याच्यानंतर इथं काय आहे, रिफ्रॅक्टरी लायनिंग आहे. याचं काम काय रे, हिटिंग इन्सुलेशन आहे. हे काय आहे, हीट इन्सुलेटर. म्हणजे हीट बाहेर नाही गेली पाहिजे त्यासाठीचं प्रोटेक्शन. येतं लक्षात. चला कन्स्ट्रक्शन बघून घ्या. इट इज अ व्हर्टिकल शेप चेंबर. आता हिटिंग चेंबर आहे. हा हिटिंग चेंबर कसं आहे, व्हर्टिकल शेप आहे. असं काही नाही, हे स्क्वेअर किंवा सर्क्युलर शेपसुद्धा असू शकतं. पण जनरली आपण काय करतोय, व्हर्टिकल चेंबर ठेवतोय. आणि याच्यामध्ये काय, हिटिंग चेंबर इज केप्ट इन पिट. थर्मल इन्सुलेशन इज प्रोव्हाइडेड फॉर ऑल साईड. सगळीकडून आपण ते एका स्पेसिफिक लोकेशनला प्लेस केलं आहे आणि त्याच्या याला काय केलं आहे, थर्मल इन्सुलेशन प्रोव्हाइड केलं आहे. का, तर हीट बाहेर जाऊ नये म्हणून. हीट बाहेर जाऊ नये म्हणून. अ डोअर इज प्रोव्हाइडेड टू केप द जॉब ॲट द हिटेड. डोअर ओपन करून आपण काय करतोय, चार्ज ठेवतोय. ज्याला आपण भाजून काढायचे ते मटेरियल आपण त्याच्यात ठेवतोय. आणि काय करतोय, अ फॅन इज प्रोव्हाइडेड ॲट द टॉप टू सर्क्युलेट युनिफॉर्म हीट थ्रू आउट द चेंबर. चेंबरमध्ये युनिफॉर्म हीटसाठी वरून फॅन प्रोव्हाइड करतो. त्यांनी काय होणार आहे, सर्क्युलेट, फॅन काय करेल, युनिफॉर्म हीट देण्याचं काम करेल. ओके. हिटिंग एलिमेंट इज नायक्रोम प्रोव्हाइडेड ॲट द साईड फेस ॲज शोन इन फिगर. तर हिटिंगला आपण काय करतोय, नायक्रोमचं हीटर वापरतोय. ओके. नायक्रोमचं, निकेल क्रोमियम. ते हीटर कोणतं आहे, निकेल क्रोमियमचंच होतं. पाहिलं ना तुम्ही ते. तर त्या टाईपचं ते पण इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंगच आहे. ओके. वर्किंग बघा काय करायचे, दरवाजे ओपन करायचा आहे. अ डोअर इज ओपन अँड जॉब इज इन्सर्टेड इन इट. ओके. आणि नंतर त्याला डोअर क्लोज करायचं आहे, सप्लाय द्यायचा. ओके. सप्लाय फॅनला बी द्यायचा आणि त्याला बी द्यायचा. मग काय होणार आहे, फॅन काय करेल, युनिफॉर्म हिटिंगचं काम करेल. आता याच्यात टेम्परेचर कंट्रोल नॉब असेल, त्या नॉबनी टेम्परेचर वाढवलं जातं, टेम्परेचर कमीसुद्धा केलं जाईल. ओके. द टेम्परेचर सेट ॲट डिझायर्ड लेवल. त्या पर्टिक्युलर लेवलला टेम्परेचर सेट करायचं आहे आणि मटेरियलला भाजून काढायचं आहे. एकदा का मटेरियल भाजून काढलं, मटेरियल भाजणार कशावर आहे, I²R हिटिंग प्रिन्सिपलवर भाजणार आहे. आता एकदा का मटेरियल भाजून निघलं तर मग काय करायचे, डोअर ओपन करायचे आणि ते मटेरियल काढून घ्यायचं. डोअर ओपन करायचं, मटेरियल काढून घ्यायचं. बघा, हीट इज पास ऑन द जॉब थ्रू द रॅडिएशन. इथं रॅडिएशन प्रिन्सिपलने मटेरियल भाजून निघतं. ओके.
तर ॲटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल इज प्रोव्हाइडेड. काही काही ठिकाणी RTD आहे, रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर. हे टेम्परेचर डिटेक्ट करतं आहे. टेम्परेचर कमी असलं की हे सेन्सर बेस आहे, परत ते टेम्परेचर वाढण्यासाठी फीडबॅक सिस्टीम आपण देतो, कंट्रोल सिस्टीम तिथं असते आणि अशा पद्धतीने मटेरियल भाजून निघतं. आणि एकदा का मटेरियल भाजलं की परत मग आपण काय करतो, ते बंद करतो, दरवाजे ओपन करतो, मटेरियल घेऊन जातो भाजलेलं मटेरियल आणि ते फर्दर ॲप्लिकेशनसाठी वापरतो. तर या टाईपच्या हिटिंगला आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग असं म्हणतो. समजलं रेड? आता बऱ्याचदा आपल्याला कंपॅरिझन बिटवीन डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग विचारल्या जाऊ शकते 4 मार्काला. मग 4 मार्काला जर विचारलं तर डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंगमधून काय होतं, चार्जमधून करंट फ्लो होतो. तर इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग रॅडिएशन प्रिन्सिपलने हीट तयार करते. डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंगचं टेम्परेचर हे जास्त आहे आणि इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंगचं टेम्परेचर कमी आहे. जवळपास सारखंच आहे म्हणा, पण थोडा फरक आहे. डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंगमधून चार्जमधून करंट फ्लो होतो, इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंगमध्ये चार्जमधून करंट फ्लो होत नाही. म्हणजे डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग फक्त कंडक्टिंग मटेरियल भाजून काढण्यासाठीच वापरतात, पण इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग नॉन फेरस मटेरियलसुद्धा भाजून काढते. ओके. द स्मॉल ओव्हन फॉर ड्राईंग वॉर्निश ड्राय करण्यासाठी याचा वापर होतो. ड्राईंग ॲनेलिंग ऑफ नॉन फेरस मटेरियल, नॉन कंडक्टिंग मटेरियल पण यानं भाजल्या जातं. त्यानं भाजलं जातं का? नाही. त्यांना कंडक्टिंग मटेरियल, कारण चार्जमधून करंट फ्लो करायचं, तिथं हाय रेजिस्टन्स पावडर टाकावं लागतं. इथं काय गरज आहे का पावडरची? नाही. तिथं फॅन नसतो, इथं फॅन असतो युनिफॉर्म हिटिंगसाठी. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं तुम्हाला ते डिफरन्स स्पेसिफिकली लिहायचं आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ओके. महत्त्वाचा क्वेश्चन. सो राईट डाऊन, होमवर्कसाठी घेऊन टाकू आपण ते.